चातुर्मास म्हणजे असे 4 महिने की ज्या 4 महिन्यामध्ये या सृष्टीचे पालनकर्ते श्री हरिविष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि या 4 महिन्यामध्ये सृष्टीचा कारभार शिवशंकर सांभाळत असतात. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. याच दिवशी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देवउठणी एकादशीला ते निद्रावस्थेतून जागे होतात. यावेळेला चातुर्मास संपतो. देवशयनी आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंतचे जे 4 महिने आहेत, तर हे 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात. चातुर्मासामध्ये बऱ्याचशा व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. काही व्रतवैकल्ये ही फक्त चातुर्मासामध्ये केल्याने आपल्याला कित्येक पटीने जास्त फळ प्राप्त होत असते. चातुर्मासामध्ये आपण गोपद्म व्रत करू शकतो, सुवासिनी व्रत करू शकतो, तुळशी पूजा व्रत करू शकतो. त्याचप्रमाणे गुप्तदान हे सुद्धा या चातुर्मासामध्ये केले जाते. त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये केले जाणारे स्वस्तिक व्रत जे आहे, तर ते सुद्धा अत्यंत खास मानले जाते. हे आपण स्वस्तिक व्रत कसे करायचे आहे, व्रताचे नियम काय आहेत, व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे आणि व्रत करताना आपल्याला मध्येच जर काही अडचण आली तर काय करावे, किंवा देवशयनी आषाढी एकादशीपासून या व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे, परंतु देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशीच जर आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल, काही अडचण असेल, तर मग आपण हे व्रत करू शकतो का, हे व्रत कोण कोण करू शकते, अशी संपूर्ण स्वस्तिक व्रताची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळावे, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा, म्हणून हे व्रत केले जाते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचे आहे. व्रताचे जास्त नियमसुद्धा नाहीत. स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिवपार्वती, गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य आहे असे म्हटले जाते. स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक चिन्ह हे जेव्हा आपण कुठेही काढत असतो त्यावेळेला आजूबाजूची सर्व नकारात्मकता नष्ट होते, वातावरण सकारात्मक होत असते. एवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये या स्वस्तिक चिन्हाला आहे. आणि स्वस्तिक जे आहे तर हे स्वस्तिक चिन्हामध्ये आपण जे 4 बिंदू काढतो तर याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. स्वस्तिक चिन्ह हे शांतीचे, समृद्धीचे सुद्धा प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा येत असते आणि म्हणूनच हे व्रत अत्यंत खास मानले जाते. आपण या व्रताला कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकतो. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर आपले सुतक फिटल्यानंतर किंवा मासिक धर्म संपल्यानंतर सुद्धा आपण या व्रताला सुरुवात करू शकतो. आता जेव्हा जेव्हा आपल्याला मासिक धर्म या 4 महिन्यामध्ये येणार आहे, तर त्या दिवशी फक्त आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करणे स्किप करायचे आहे आणि उरलेले जे दिवस आहेत तर उरलेल्या दिवसांमध्ये संपूर्ण 4 महिने आपल्याला हे व्रत करायचे आहे. जरी 4 महिने हे व्रत करायचे असले तरी सुद्धा व्रत करण्याची जी पद्धत आहे तर ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. यामध्ये फक्त आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढून त्याची पूजा करायची आहे. आता कोणतेही व्रत जर आपण संकल्प करून केले तर आपल्याला त्याचे जास्त पटीने फळ मिळते. त्यामुळे पहिल्या दिवशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे आणि आपण कोणत्या इच्छेसाठी हे व्रत करणार आहोत किंवा आपली कोणती इच्छा नसेल तर आमच्या घरातील सर्वांना सुखी ठेवा, तर अशी आपल्याला विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि मी जे स्वस्तिक व्रत करत आहे तर ते मनोभावे केले जाणारे जे व्रत आहे तर ते माझ्याकडून करवून घ्या, तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे, असा संकल्प करायचा आहे. आणि आपल्याला हे पाणी जे आहे तर ते ताटामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाणी एखाद्या झाडाला घालू शकतो. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही पूजेचा, कोणत्याही व्रताचा आपण जसा संकल्प करतो तर तसा आपल्याला या व्रताचा सुद्धा संकल्प करायचा आहे. आता स्वस्तिक जे आहे तर ते आपण रांगोळीने काढू शकतो किंवा आपण हळदी कुंकू स्वस्तिक व्रत करू शकतो. यामध्ये हळदी कुंकवाचा वापर करून आपण स्वस्तिक जे आहे तर ते काढू शकतो. आपल्या देवघरासमोर आपण स्वस्तिक काढू शकतो किंवा तुळशीजवळ काढू शकतो किंवा मुख्य दारामध्ये काढू शकतो.
आता स्वस्तिक काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर डायरेक्ट जमिनीवरती काढायचं नाही. तर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि या पाटावरती एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिकची रांगोळी काढायची आहे. किंवा आपण जर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणार आहोत, तर मग आपल्याला डायरेक्ट पाटावरतीच हळदीचं एक आणि कुंकवाचं एक, तर अशी 2 स्वस्तिक चिन्हे जी आहेत, तर ती काढायची आहेत. याला म्हटलं जातं हळदी कुंकू स्वस्तिक व्रत. म्हणजे हळदी कुंकवाचा वापर करून आपण स्वस्तिक काढतो, म्हणून हळदी कुंकू स्वस्तिक व्रत. किंवा आपण फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढू शकतो आणि त्याची पूजा करायची आहे. म्हणजे त्या स्वस्तिक चिन्हाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे. अगदी नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. जशी आपण एखाद्या देवाची पूजा करतो, अशीच पूजा आपल्याला ह्या स्वस्तिक चिन्हाची करायची आहे. कारण आपण हे व्रत जे आहे, तर ते मनोभावे करायचं आहे. पूर्ण श्रद्धेने आपल्याला ते करायचं आहे. आता हे व्रत जे आहे, तर ते आपण करत असताना आपल्याला कोणतेही जास्त नियम पाळण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला मांसाहार जो आहे, तर तो मात्र टाळायचा आहे आणि स्वस्तिक काढताना योग्य पद्धतीने काढायचं आहे. जसं की त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा असाव्यात. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू जे आहेत, तर ते असावेत. आपण जर योग्य पद्धतीने स्वस्तिक काढले नाही, तर मात्र आपल्याला त्या व्रताचं कोणतंही फळ मिळणार नाही. कारण अगदी प्राचीन काळापासून स्वस्तिक चिन्ह हे भारतीय संस्कृतीमध्ये मंगल चिन्ह मानले जाते आणि स्वस्तिकमध्ये आपण ज्या रेषा काढत असतो, तर त्या रेषासुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने काढायच्या आहेत. म्हणजे बाहेरील दिशेला आपल्याला सुरुवात करायची आणि आतील दिशेला ती रेष जी आहे, तर ती ओढायची आहे. आपल्याला एकमेकींना रेषा छेदतील, जसं आपण अधिक चिन्ह काढतो, तर तसं अधिक चिन्ह काढून बरेच लोक स्वस्तिक काढतात. परंतु ही स्वस्तिक काढण्याची चुकीची पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला स्वस्तिक योग्य पद्धतीने काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा आपल्याला करायची आहे. रांगोळीने, फुलांच्या पाकळ्यांनी किंवा हळदी-कुंकवाच्या साहाय्याने आपण हे स्वस्तिक काढू शकतो आणि मध्येच जर काही अडचण आली, तर आपल्याला ते व्रत जे आहे, तर ते स्किप करायचं आहे. परंतु जर आपल्या घरामध्ये करणारं दुसरं कोणी असेल, म्हणजे आपला मुलगा असेल, मुलगी असेल किंवा आपला पती असेल किंवा आपली जाऊबाई, सासूबाई असं कोणीही जर घरामध्ये असेल, की जे आपल्याला अडचण असताना हे व्रत करू शकतात, तर त्या व्यक्तीकडून सुद्धा आपण आपल्या अडचणीच्या दिवसांमध्ये हे व्रत जे आहेत, तर ते करून घेऊ शकतो. अन्यथा आपण तेवढे दिवस स्किप केले तरीसुद्धा चालतात. आता ह्या व्रताचं उद्यापन जे आहे, तर ते करायचं आहे. कारण कोणतंही व्रत आपण जर केलं, तर त्याचं उद्यापन केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही. आता उद्यापनाच्या दिवशी म्हणजे चातुर्मास जेव्हा संपतो, तर त्या दिवशी आपल्याला एका सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे. तिचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. तिच्या दोन्ही पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे. तिला हळदी-कुंकू लावायचं आहे. तिचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला तिला गोडाचं जेवायला घालायचं आहे किंवा आपण प्रसाद म्हणून गोडाचा शिरा देऊ शकतो. एखादी गोडाची मिठाई देऊ शकतो. तिची ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आवर्जून सौभाग्यवान म्हणून तिला हळदी-कुंकवाचा करंडा द्यायचा आहे किंवा आपण मेहंदीचा कोन देऊ शकतो किंवा टिकलीचं पॉकेट, नथ, तर अशी कोणतीही वस्तू देऊ शकतो. हिरव्या बांगड्या देऊ शकतो. तर अशा प्रकारे त्या सौभाग्यवतीचा आपल्याला शेवटच्या दिवशी विशेष मानपान करून या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक सौभाग्यवतीने चातुर्मासामध्ये करायचे असे हे हळदी-कुंकू स्वस्तिक व्रत आहे.